नमस्कार। आज मैदान होत आहे आणि ते जे मैदान जे आहे ते आज एक बैल एक आदत असं मैदान होते आणि ते मैदान जे आहे ते पळसगाव या ठिकाणी भरत आहे। आणि नक्कीच आजच्या मैदानामध्ये कोणकोणते बैल कोणासोबत पळणार आहे, एक 15 अंदाजित पैऱ्या पण टॉपचे निवडलेले आहेत। तर चला मग बघूया। एक नंबरचा जो पैरा आहे तो पैरा आहे सिद्धेश्वर कुरोली यांचा लक्षा आणि त्या लक्षाच्या सोबत पळताना दिसेल मुळशीकरांचा शिवाय। शिवाय आणि लक्षा बघूया काय कमाल करतील। आता चर्चेमध्ये आलाय शिवाय हा बैल, परंतु बघूया कारण की कसं होतंय मैदानात गेल्यावरच कळतं बैल किती पळतोय, आतनं पळतोय की बाहेरनं पळतोय। बघूया चला, शिवाय आणि लक्षा ही जोडी पळताना दिसेल आज मैदानात। 2 नंबरचा पैरा आहे बीडचा लक्षा आणि त्याच्यासोबत पळेल माळमुठीकरांचा शिखरा। शिखरा एक आता मोठं नाव आलंय बैलगाडा क्षेत्रात, व्हायला लागले हळूहळू स्टेप बाय जातोय हा शिखरा, चांगला पळतोय। बघूया आज काय कमाल करेल शिखरा आणि लक्षा। 3 नंबरचा पैरा आहे तेजा आणि सकपाल ओगलेवाडीकरांचा घरचा साज पळताना दिसेल आपल्याला, कारण की आजकाल पैरे मिळवणे खूप मुश्किल झाले म्हणून आता लोक घरचा साजच पळवतायत आणि खूप छानच करतायत। 4 नंबरचा पैरा आहे वडोदकरांचा वादळ आणि त्याच्यासोबत पळेल निमगावकरांचा 65 शंभू आणि वादळ आज काय कमाल करतायत बघूया। 5 नंबरचा पैरा आहे अमित भाडळे यांचा घरचा बैल आहे वादळ नावाचा आणि त्याच्यासोबत पळेल कळंबेकरांचा शंभू आणि वादळ आज काय कमाल करतायत बघूया, कारण की घरचीच गाडी आहे। जो चिमणी आता त्यांचा आहे, जो कळंबीचा शंभू आता त्यांचा आहे, त्यांचा आता दुशामधला एक बैल आहे वादळ नावाचा। आज वादळ शंभू कळंबीचा कमाल करतील बघूया। 6 नंबरचा पैरा आहे बुलेट आणि सर्जा पळतोय। बुलेट आता महाराष्ट्रात फेमस आहे बैल, या बैलाची चर्चा संबंध महाराष्ट्रात होते, परंतु एक चांगला पैरा मिळेना त्याच्यामुळे तो थोडासा अंधारामध्ये जातोय, परंतु गुलाला पात्र होण्यासाठी खूप त्रासतोय, परंतु सेमी तर काढतोय तो, सेमीला थोडीशी घासाघाशी होते, त्याच्यामुळे बघूया आज बुलेट आणि सर्जा काय कमाल करतायत। 7 नंबरचा पैरा आहे बादशाह आणि इस्कूट आता एक सुनील मोरेंनी सांगितलं एक चर्चेमध्ये बैल आहे, बघूया इस्कूट काय कमाल करतोय, कारण की त्या बैलाला खूप पळ आहे, खालून चांगला पळतोय तो, परंतु बैल साथ देत नाहीये। बघूया इस्कूट आणि बादशाह काय कमाल करतील आज। 8 नंबरचा पैरा आहे दरवळीकरांचा स्पायडर आणि सदाशिवनगरकरांचा साहिब्या। स्पायडर हे नाव लक्षात ठेवा, वारंवार सांगतोय, हा बैल जो आहे तो खूप पळतोय, खूप नाव करतोय, मोठ्या मैदानात तो गुलालामध्ये राहतोय। या बैलाची जर विक्री झाली तर खूप मोठी होणार आहे हे लक्षात ठेवा, कारण की लक्ष ठेवा त्या स्पायडरच्या पळण्यावरती, खूप पळतोय, त्याला खूप स्पीड आहे, कारण की त्या बैलाला आता कायम गुलालामध्ये दिसतोय तो स्पायडर। बघूया स्पायडर आणि साहेब काय कमाल करतात ते। 9 नंबरचा पैरा आहे रुद्रा आणि वजीर काय कमाल करतोय बघूया। भिवघाट एक्सप्रेस वजीर आज 916 भिवघाट एक्सप्रेस वजीर पळताना दिसेल, बघूया काय कमाल करतोय आज वजीर। 10 नंबरचा पैरा आहे बबलू चाचा यांचा राजा आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल फौजी ग्रुप बुलढाणा यांचा एक दुसऱ्यामधला एक बैल आहे, बघूया ही जोडी पळते का काय। 11 नंबरचा पैरा आहे जोहल्या आणि रावण। एक जोहल्या सुद्धा नाव आता एक फेमस होत चाललंय, कारण की मैदानामध्ये सारखं कानावरती नाव पडते जोहल्याचं, बघूया जोहल्या आणि रावण काय कमाल करतायत आज। 12 नंबरचा पैरा आहे वडोदकरांचा घरचा साज पळताना दिसेल, पुन्हा एकदा राजा आणि सर्जाची जोडी पळताना दिसेल, काय कमाल करतायत आज बघूया वडोदकरांचा घरचा साज। 13 नंबरचा पैरा जो आहे तो आज छत्रपती संभाजीनगरचा एक बैल आहे तुफान हा पळतोय, एक लक्षासोबत एक दुशामधलं वासुर आहे लक्षा आणि तुफान, बघूया काय कमाल करतायत ते। 14 नंबरचा पैरा आहे वेगाचा शेवट सर्जा, बघूया काय कमाल करतोय। सर्जाचा पैरा माहित नाहीये मला, परंतु सर्जा येणार आहे अशी माहिती मला मिळालेली आहे। आणि शेवटचा पैरा जो आहे शेवटचा 15 भुजंग आणि बादल, बघूया आज भुजंग आणि बादल काय कमाल करतात। तर हे होते आजच्या
पळसगाव मैदानामधील एक 15 पैरे जर तुम्हाला जर पैरे माहीत असतील बाकीचे तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.